नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे. आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी जानेफळ पंडित येथील प्रगतशील शेतकरी तसा आदर्श शिक्षक श्रीमान शिनगारे सर यांच्या हरभरा या क्षेत्रावर पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सरांचा परिचय घेऊ. सर, तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी संदीप शिनगारे आणि मी शिक्षक आहे. त्याचप्रमाणे सॅटर्डे संडे या दिवशी मी शेती पण करतो. तर खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर पोटे साहेबांच्या शेतीला मी 24 ऑगस्ट 2025ला ज्यावेळेस व्हिजिट दिली आणि त्यांची पीक बघितलं, मक्का आणि त्याचप्रमाणे तुरीचं पीक, तेव्हा त्यांच्याकडनं एक आदर्श घेतला आणि विना नांगरणी शेती आणि SRT तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे मी समजावून घेतलं. त्याच पद्धतीनं यावर्षी आता हे माझं पहिलं पीक आहे. या पहिल्या पिकामध्ये ज्यावेळेस मी हरभऱ्याची लागवड केली, लागवड करण्यापूर्वी या शेतामध्ये सोयाबीन घेतलेली होती. सोयाबीनमध्ये सोयाबीन काढल्यानंतर हे भरपूर असा हा केना, त्याचप्रमाणे लव्हाळी आणि हराळ या शेतामध्ये होती आणि याच्यावर कोणतीही नांगरणी किंवा रोटावेटर न करता या ठिकाणी ट्रॅक्टर ब्रँडचं मी या ठिकाणी एक औषध मारलं, बाउन्सर नावाचं. यामुळं हे सगळं तण वाळलं आणि यामध्ये मी हरभरा टोकन यंत्रानं टोकन केला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे सगळं केना, त्याचप्रमाणे लव्हाळीचे म्हणजे अगदी खालपर्यंत लव्हाळी ही सडलेली आहे. यामुळं असं झालं की या हरभरा पिकासाठी सेंद्रिय कर्ब म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्या मुळ्या आहेत त्याच ठिकाणी सेंद्रिय कर्ब या पिकाला मिळणार आहे. त्यामुळं याच्यात येणारं पीक जे हे अत्यंत जोमानं या ठिकाणी येईल अशी शाश्वती आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर पोटे साहेब हे वेळोवेळी जे मार्गदर्शन करतील तशा पद्धतीनं याच्यावर ही म्हणजे प्रक्रिया आणि या शेतामध्ये जो काही हे करायचं आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करणार आहोत. यावर्षी हे पहिलं पीक आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनामुळं SRT आणि SRT फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी एक मशीन झेबू नावाचं एक मंजूर केलेलं आहे आणि जर आता ते झेबू मशीन मिळालं की यावर्षी या संपूर्ण शेतामध्ये आम्ही बेड करणार आहोत आणि बेड करून हा हरभरा बेडवर घ्यावा अशी डॉक्टर साहेबांची सूचना होती. परंतु शेतामध्ये ट्रॅक्टर आणायचं नाही किंवा शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे नांगरणी किंवा मध्ये बाकीची काही आंतरमशागत करायची नाही अशा साहेबाच्या सूचना होत्या. त्यामुळं याला फार काही आम्ही आंतरमशागत केलेली नाही आहे. फक्त टोकन पूर्वी आम्ही टोकन यंत्रासाठी या ठिकाणी काकऱ्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे टोकन केलं. त्यामुळं हरभऱ्याची उगवण क्षमताही अत्यंत चांगली आणि दर्जेदार झाली. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडीशी बीज प्रक्रिया करून या ठिकाणी टोकन केलेलं आहे आणि अत्यंत न कुजणारं म्हणजे कोणत्याही यामध्ये एकही झाड असं त्याला बुरशी लागलेली या ठिकाणी आढळून आलेली नाही. नाहीतर बरेच जण म्हणतात की बा तणनाशकांना बुरशी लागते किंवा काळी कचऱ्यांना बुरशी लागते, परंतु तसा कोणताही प्रभाव या ठिकाणी आढळून आलेला नाही आहे. आपण बघू शकता की हे संपूर्ण क्षेत्र जवळजवळ 1.5 एकराचं एक क्षेत्र आहे. बाजूचं क्षेत्र पण सुद्धा एक 1.5-2 एकर म्हणजे 3.5 एकरपर्यंत हरभरा या ठिकाणी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली लावलेला आहे. त्याचप्रमाणे 8.5 एकर मक्का साहेब ज्या सांगतील त्या पद्धतीनं आम्ही लावलेली आहे. चायनीज पद्धतीनं साहेबांनी काही सूचना मला दिलेल्या होत्या की टोकन यंत्राने चायनीज पद्धतीनं मक्का लागत नाही. तर परंतु मी साहेबाचं थोडंसं त्यावेळेस किंवा लागो ना लागो परंतु प्रयत्न केला तर खरोखरच टोकन यंत्राने चायनीज पद्धतीनं मक्का लागवड हे शक्य नाही आहे. मजुराच्या साह्यानं आणि माणसाच्या साह्यानं मका लावल्या जाते. आता आपण मकाच्या शेतामध्ये सुद्धा जाणार आहोत. त्या ठिकाणी पण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नियोजन केलेलं आहे आणि नक्कीच साहेबांना ज्या पद्धतीनं एकरी 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आलेलं आहे तशाच पद्धतीचं ध्येय घेऊन यावर्षी 50 क्विंटल उत्पादन कशा पद्धतीनं एका एकरामध्ये निघेल या पद्धतीनं नियोजन करत आहे. सर, तुमच्याकडे एकूण शेती किती आहे तुमच्याकडे? सर, या ठिकाणी माझी जवळजवळ 18 एकर शेती आहे. टोटल एकर किती तुमच्याकडे? टोटल जवळजवळ 20 एकर शेती आहे. बर. तर त्यापैकी या ठिकाणी
आपण 8.5 एकर मका लावलेला आहे, 3.5 एकर हरभरा आहे, तूर आहे, त्याचप्रमाणे काही भाजीपाला वगैरे सुद्धा आम्ही आमच्या स्वतःसाठी लावलेला आहेत आणि काही पडीत क्षेत्र सुद्धा माझ्याकडे आहे शेततळ्यासाठी बी. बरं, या वर्षी आता तुम्ही या जमिनीची फेरपालट केली नाही, नांगरणी केली नाही, रोटेटर वगैरे काहीच केलं नाही, नाही. तुम्ही डायरेक्ट या जमिनीमध्ये लागवड केलेली आहे. आता पूर्वी जी तणाच्या औषधी ती या ठिकाणी आता डोळ्यांनी स्पष्ट दिसत आहे हो. की तुम्ही या जमिनीची कुठल्याही प्रकारे नांगरणी वगैरे रोटेटर केलेलं नाही. नाही. यातून तुमचं जवळपास किती खर्च बचत झाली असेल जवळपास? तर जवळजवळ एक 2 ते 2.5 हजार रुपये माझे या ठिकाणी वाचलेले आहेत, कारण रोटावेटर केलं. एकूण क्षेत्राचे तुमचे समजा आज तुमचं 20 एकर क्षेत्र आहे, 20 एकरामध्ये जवळजवळ माझे 30 ते 35 हजार रुपये या ठिकाणी वाचलेले आहेत. कारण प्रत्येक एकराखाली जर आपण खर्च पकडला तर जवळजवळ 1200 ते 1500 रुपये रोटावेटर वगैरे घेतात आणि त्यातही पूर्ण रोटावेटर होतं असं नाही, 2 ठिकाणी मधात त्याच्यात गवत उगतंच, त्यासाठी आपल्याला परत पुन्हा व्यवस्था करावी लागते आणि आता एवढ्या तणनाशक मारावंच लागतं. एवढ्यामध्ये तर तुमचा आता बियाण्याचा खर्च, खताचा खर्च हा भागला नाही याच्यात, हो हो हो, आहे का नाही? बरोबर आहे. बियाणं आणि खत जे आहे हा. या ठिकाणी 10-26 मी त्याला लागवडीच्या वेळेस लावलेलं आहे हां हां. आणि अजून फवारणी कोणतीच या ठिकाणी या क्षेत्रावर घेतलेली नाही. नाही. तणनाशक आहे फवारलेलं आहे, आता बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी असा विचार आहे. चालेल, आपण आता मक्याचा प्लॉट बघूया. आता या ठिकाणी आपण सरांच्या मक्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. सर, आता तुम्ही या मक्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आम्हाला सर्वप्रथम सांगा, की या क्षेत्रामध्ये पूर्वी काय होतं, कोणतं पीक होतं? सर, या ठिकाणी या मक्का लावण्यापूर्वी या ठिकाणी आम्ही सोयाबीन हे पीक घेतलेलं होतं. आपण बघू शकता या ठिकाणी सोयाबीनचे काही अवशेष पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. हे बघा, हे सोयाबीनचे अवशेष या ठिकाणी पूर्ण आहेत. हे बघा, हे सोयाबीन आम्ही यापूर्वी सोयाबीन घेतलेली होती. सोयाबीनचे खोडं तसेच आहे यामध्ये हां. आणि याच्यावरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये मक्का लागवड केलेली आहे आणि यावर फक्त डायरेक्ट तणनाशक वापरून हां. मक्का लावली. तर तुम्ही बाकीची या जमिनीची कुठल्याही प्रकारे फेरपालट केलेली नाही, नांगरणी केलेली नाही? मशागत कोणतीही केलेली नाही, नांगरणी केलेली नाही, पूर्वी जे रोटावेटर पण केलेली नाहीये. पूर्वी जे तुमचं जे सोयाबीनचं क्षेत्र होतं, हो, डायरेक्ट तेच क्षेत्रावर तुम्ही या मक्याची लागवड केलेली आहे. सोयाबीन काढली आणि सरळ यामध्ये मक्का टोकन यंत्रणा टोकन केलेली आहे. आणि मला असं वाटलं होतं की म्हणलं या जर आपण यामध्ये रोटावेटर वगैरे केलेलं नाही हां. तर काही पीक वगैरे काही दुष्परिणाम होतात का, हां. आणि तणनाशक वापरलं तर काही दुष्परिणाम होतात का. परंतु तुम्ही या ठिकाणी बगू शकता की भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही जे म्हटलं होतं हां. की तण देईल धन, हो हो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्टर साहेब हो हो, की अगदी हे बघा गाजर गवत हे अगदी कमरा इतकं येईल माझ्या, बरोबर. अगदी एवढं मोठं गाजर गवत आहे. आणि एवढं तण असून सुद्धा आज या ठिकाणी आपण बघू शकतो सरांचा मक्याचा प्लॉट हा किती जबरदस्त बनलेला आहे की नाही दादा? एकदम आता तुम्ही हे दांडा बघू शकता ना तुम्ही, आता पहा केवढा दांडा आहे हा. अगदी आहे का नाही? ऊसासारखे सुद्धा दांडे आहेत सर याच्यामध्ये. एवढंच नाही की बा या ठिकाणी आत पण तुम्ही बघू शकता डॉक्टर नाही, साहेब. पूर्ण प्लॉट हा एकदम असा एकदम ऊसासारखा बनलेला आहे. या ठिकाणी आता आतमध्ये आलेलो आहे आपण, हे बघा या ठिकाणी आणि बघू हे शकता. चायनीज पद्धतीचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस हे 2 दाणे सोडलेले आहेत. अच्छा, तिथे अच्छा. सुद्धा या दांड्याची साईज बघा सारखीची, आणि इथं ही हा दांडा हे बघा काही ठिकाणी हो हो 2-2 दाणे पडलेले आहेत. हो हो. तर या दांड्याची साईज पण एकदम चांगली आहे. नक्कीच म्हणजे या यासाठी तंत्रामुळं अगदी 50 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन होईल असं आता तरी मला शाश्वती यायला लागली. सर, आता आपला हा मक्याचा प्लॉट किती एकर मध्ये आता आपला मक्का? यामध्ये सर हा जवळजवळ 1.25 एकर आहे, पण संपूर्ण क्षेत्र तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण 8.5 एकर क्षेत्र सर आहे की यामध्ये आपण पूर्ण SRT पद्धतीने ही लावलेली आहे. आणि यावर्षी आता हे पहिलेच वर्ष होतं आणि हे पहिलेच पीक आहे सर बर, की हे आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लावलेलं आहे. यावेळेस आम्ही आता बेड पाडलेले नाही, बर. परंतु ज्या पद्धतीने SRT तंत्रज्ञान आहे की बेडवरच ती पिकं घेतले आले पाहिजे. हे भरसावळे दादा आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलेले आहेत, हे शेती शाळा सुद्धा ज्या तुमच्या चालतात, या शेती शाळेला सुद्धा मला एखाद्या रविवारी ज्यावेळेस सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस शेती शाळा असेल तेव्हा ती शेती शाळा आम्ही अटेंड करून पूर्ण मार्गदर्शन घेऊन ही पूर्ण शेती त्या SRT तंत्रावर आधारित करायची आहे सर. आणि या ठिकाणी आता ही पूर्ण त्या पद्धतीने चालू आता पण आहे. तुम्ही शिक्षक असून तुम्ही 8-7 कमीत कमी 5-6 दिवस तुमचं आता शाळेवर हो पूर्ण हे जातो, वेळ जातो. आणि मग तुम्ही या शेतीचं नियोजन फक्त
रविवारीच करता? शनिवारी दुपारून आणि रविवारी. आणि शनिवार रविवार म्हणजे सॅटर्डे संडे फार म्हणलं तरी चालेल. असं का? हा, अशा पद्धतीनं शेती असतं. बरं, SRT मुळे म्हणजे तुम्हाला म्हणजे खूप फायदा झालेला आहे का नाही? SRT मुळे असा फायदा झाला सर, की पिकाचं नियोजन कसं करायचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं तणनाशक मारायचं, हा याचं वेळोवेळी जी तुमची SRT पुस्तिका आहे, हा हा ही काल जी तुम्ही व्हॉट्सअपला टाकली होती, हा तर त्यामुळं आम्हाला पिकामध्ये कोणकोणतं तणनाशक वापरायचं याचे मार्गदर्शन आणि कोणत्या स्टेजला मारायचं हा हा याची पण जाणीव झाली. हा आणि दुसरी गोष्ट अशी की आपला खर्च कमी हो. आणि उत्पादन जास्त. जे भरसावळे दादांचं म्हणणं आहे हम्म. की बाबा की खर्च कमी करून उत्पन्न जर दुप्पट होत असेल तर हो. ते तंत्रज्ञान स्वीकारायला काय अडचण आहे. बरोबर. आणि याचा म्हणजे जे सेंद्रिय कर्ब आहे हा जमिनीचा या ठिकाणी वाढतो आणि त्याच्यातून गांडुळाची संख्या पण आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात वाढते. आता यावर्षी माझं पहिलं वर्ष आहे. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही बेडवर ही सगळी शेती करू. सोयाबीन सुद्धा बेडवर घेणार आहे साहेब तुमच्यासारखीच. बरं बरं. आणि नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं नियोजन केलं तशा पद्धतीचं नियोजन करण्याचा विचार आहे सर. धन्यवाद सर, तुम्ही SRTला सुरुवात केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण खूप चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारची जमिनीची आंतरमशागत न करता तुम्ही पिकं घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला या ठिकाणी चांगले दर्जेदार पिकं या ठिकाणी दिसून येत आहे. हे दादांचं खूप म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं असं हे तंत्र आहे SRT पद्धत. प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंब करायला पाहिजे का नाही बरं? तुमचा काय सल्ला आहे शेतकऱ्यांना? बिलकुल सर, की प्रत्येक शेतकऱ्यांनी SRT तंत्राचा वापर करावा. कारण की यामध्ये खर्च निमपट, उत्पादन दुप्पट आणि श्रम झिरो पद्धतीनं, म्हणजे अगदी कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही पिकाचं नियोजन करू शकता. आणि यामध्ये आनंदात म्हणजे कमी वेळ जर आपण शेतामध्ये दिला म्हणजे कमी शारीरिक श्रम मिळतात आणि उत्पन्न चांगलं मिळतं. आणि या उत्पन्नातून आपल्या स्वतःची प्रगती पण आपण साधू शकतो. की आपण म्हणजे जशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण देऊ शकतो शेतीच्या उत्पन्नातून. जर शेतीचं उत्पन्न वाढलं तर चांगले आपण आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पण आपण पूर्ण करू शकतो. धन्यवाद सर. सर्वांनी शेती करावी एवढीच माझी विनंती. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात, डॉक्टर साहेब वेळोवेळी मार्गदर्शन केलं, फोनवर केलं, प्रत्यक्ष शेतात येऊन केलं, त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर तुमचे. धन्यवाद तुमचे.